त्यांना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला। आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाहीये। माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे। जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षा राखण्याचं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे, हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो। आता प्रत्येक गुन्हा मुली बाळींचा असेल, माझ्या आय बहिणींचा असेल, हा गुन्हा उघडकीस आला पाहिजे। त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची, आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहोत, त्यामुळे वस्तुस्थिती लोकांमध्ये जात असताना आपला महाराष्ट्र गुन्हेगारी स्वरूपात पुढे आहे, हे काय भूषण आहे सांगण्याचं? हे भूषणावं नाहीये। सरकार कुणाचं आहे? सरकार येतं जातं, सरकार बदलत असतं, माणसं बदलतात, खाती बदलतात, परंतु राज्याची आपली जी काही अब्रू आहे, महाराष्ट्राची जी काही नाव आहे देशामध्ये, हे नाव कुठे कमी होता कामा नये। आणि म्हणून हे मी सांगतो, डायल 112 वरचा कॉल रिस्पॉन्स टाइम पूर्वी 15.41 होता, आता तो 6.29 आहे, म्हणजे मिनिट इतका कमी झालाय, 15 वरून 6 वर आलाय। आणि म्हणून रिस्पॉन्स टाइम जो आहे मदतीचा, तो देखील कमी झालाय, हे आपण मानलं पाहिजे। वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेते असले तरी सुद्धा तुम्ही या सरकारचे, राज्याचे भाग आहात आणि म्हणून या पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस कक्षाची स्थापना केली, 124 काउन्सिलिंग सेंटर सुरू केले, कायदा सुव्यवस्थेवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी मी सांगितलेलं आहे, सविस्तर निवेदन केलेलं आहे आणि म्हणून जास्त मला सांगण्याची आवश्यकता नाही। पण या महाराष्ट्रात ज्यानं ज्यानं माज केला त्याचा नक्षा उतरवला गेलाच पाहिजे आणि तो सरकार नक्की ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल। आणि म्हणून अंबादासजी चुकीला माफी नाही। या राज्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। कुठलाही गुन्हेगार, मगाशी म्हटलं मी त्याप्रमाणे यापुढे आपण पाहाल आणि म्हणून आमच्या नजरेने बघणाऱ्या गुन्हेगारांना कदापि माफी नाही, हे सरकारचं धोरण आहे, सरळ साधं सोपं। आणि म्हणून हे कायद्याचं राज्य आहे, कायदा हातात घेणाऱ्यांची गुंडगिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही। बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला, काय झालं बदलापूरचं? या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली, त्याने पोलिसांवर हल्ला केला। पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळणं आहे का? आणि त्या प्रसंगी, वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते आणि छोट्या बच्चूवर अन्याय, अत्याचार ज्या नराधमानं केला, त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली, स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे। अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅक मध्ये येऊन 8 तास 10 तास रेल्वे बंद केली, पाळी पाळीने लोक तिथे जात होती, गट्ट्या गट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला आणा आम्ही फाशी देतो, त्याला आणा आम्ही फाशी देतो। आणि पोलिसांनी जेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला, 2 लोक पोलीस जखमी झाले, त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ढगात पाठवलं। आणि चिमुरडीशी अत्याचार, अन्याय, बलात्कार करणाऱ्याला थेट आमच्या राज्यामध्ये ढगातच जावं लागेल।